स्वर्गाहूनही नगरी न्यारी आमची माती आमास प्यारी।
हॅलो 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 माय चेक हॅलो हॅलो जरा आवाज जोरात येऊ द्या. नमस्कार. अच्छा सर्वप्रथम शिव दोन पक्षी पुढे ती उत्पत्ती. ओम प्रिय नाम तुझ श्री गोविंद. गीत गायनाचा अवीत छंद. घेऊन काव्य केली कटिबंध. वासुदेवा सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा हे महाराष्ट्राचं भूषण आहे. हा महाराष्ट्र साधू संतांचा, शूरविधायकांचा, साहित्यिकांचा आणि कलावंतांचा असा कणखर माझा महाराष्ट्र आहे. लोकसंस्कृतीचा आरसा असणारी लोककला, साऱ्या कोकणवासियांचा जीव की प्राण. पण या पाश्चात्य संगीताच्या युगामध्ये आजही तग धरून आहे. याचे कारण म्हणजे आपण रसिक माय बाप. सुप्रसिद्ध जगदीश खेरुडकर यांच्या शब्दात सांगायचं झालं तर, तुम्ही उदार आश्रय दिला म्हणून ही कला जगाला दिसली. आणि जोवर तुमची कृपा तोवरी आम्हाला वाण कसले, तोवरी वाण आम्हाला कसले. बुद्धीची देवता श्री गणराया आणि कलेची देवता माता सरस्वती, रंग भरणारी रंग देवता ग्रामदेवता नटेश्वराला विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी उपस्थित शाहीर वर्ग, माझ्या घराण्याचे कार्याध्यक्ष आनंददादा मुगळे, महाराष्ट्र गौरवभूषण मधुकर बाबा बंदेरे, ख्यातनाम शाहीर आमचे तुषारजी बंदेरे, सचिनजी धुमक असे विविध नामांकित शाहीर वर्ग, संदीपजी सावंतबुवा या ठिकाणी आलेले आहेत. या सर्व शाहिरांना मानवंदना करून आज या ठिकाणी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि तमाम जनतेला आजपर्यंत ज्याने सांभाळलं असे शिवसेनेचे सरसेनापती माननीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीत अभिवादन करून आज या ठिकाणी काही मान्यवर आलेले आहेत. त्यापैकी मुंबईचे माजी महापौर महादेवजी देवळे, नितीनजी नांदगावकर, तसेच श्री विनायक राऊत साहेब शिवसेना सचिव नेते माजी खासदार, या सर्व मान्यवरांचं मी मनापासून आभार मानतो आणि मी माझ्या कार्यक्रमाकडे वळतो. धन्यवाद धन्यवाद. आज या ठिकाणी युवा बॉईज क्रिकेट संघ वडपसोळ गितलेवाडी यांनी आम्हा ही कोकणची लोककला सादर करण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी माझ्या मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आज या ठिकाणी माझ्या जोडीला अख्ख्या महाराष्ट्रावर प्रसिद्ध आहेत असे सचिन कदमबुवा,
यांना ही शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कबूल झाली तोड़ गया तो हे मानून घ्यावे. मन भरून तुमची माया पाहून माझ्या देहाचा ठावा नाही अंत मानाचा मुद्रा करीन रसिका जोवर आहे जिवंत.
माझे फुलले जीवन संगीताची उधळ तुमचे उपकार हे अनंत तुमचे उपकार हे अनंत मानसा मुजरा करता जोवर आहे जिवंत मानसा मुजरा करता जोवर आहे जिवंत गोत्री गजानन आई सगळा देवी तुझा नमो देवा तुझा अखंड बाबू रंगले घराण्याचा शीघ्र कवी वासुवाणी यांचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा
रसिकांना मानवंदना झालेली आहे. आता बोलत आहोत गणाकडे. कदम आणि सांगितलं युट्यूबचा काही विषय निघाला होता. आज ती खरी वस्तुस्थिती आहे. परंतु बुवा हे गाव नाही, हा मुंबई शहर आहे. भले तुम्ही कुठे राहा, सकाळी आपल्याला 10 वाजता बारी चालू करायची होती, पण बुवा तुम्हीच 10 वाजता येत आहे, तर बारी पुढे लेट होईलच की नाही. कारण या रसिक जणांना घरी जायचं असतं. कारण रसिक बांधव माझा म्हणतो, अहो तुम्ही बुवाच लोक बारी लेट करतात, तर आम्ही घरी जायचं कधी? मग कशाला तुमच्या बाऱ्या बघायला यायचं? मग आम्हाला युट्यूबचा सहारा घ्यावा लागतो. म्हणून बुवा पहिले स्वतः वेळेवरती या आणि जरा भान ठेवा. बुवा आदिमाया श्रेष्ठ करा, पण मी सुद्धा माझा शिवहित श्रेष्ठ करणार. जशी तुझी आदिमाया श्रेष्ठ, तसा माझा शिव श्रेष्ठ. आणि बुवा ही तुमची आदिमाया पूर्वी जन्मीची कोण होती हे मला तुम्ही दुसऱ्या वारी सांगायचं आहे बुवा. कारण तुम्ही आदिमायेला आळवता. नक्की सांगाल बुवा, अपेक्षा करतो. हा आता बारीला खरी सुरुवात. बुवांची मुलं उत्कृष्ट नसतात. जे चांगलं आहे ते चांगलंच बोलतो. त्या बुवा पण अशीच बोलतात. बुवा कार्यक्रम बुवानी बारी चालू केली. त्यांना माहिती आहे गेल्या वर्षी राऊत बुवा भेटले होते दिव्यात, पण या शाहीराला त्यांनी मानवंदना नंतरला केली. कारण बुवा आधीच बावरलेले होते. असो, त्यांनी त्यांच्या पद्धतीने केली, मी माझ्या पद्धतीने करणार आहे. बघा बाहेर पाऊस पडतो की नाही? पाऊस पडला आणि कानात तो हळूच सांगून गेला, बुवा गरमी कोणाचीही असू दे, ती जास्त काय ठिकत नाही. म्हणून त्या गणरायाला मी विनंती करतोय की या भूतली जो मानव वावरतोय, वास्तव्य करतोय, त्या मानवाला अहंकाराची बाधा जडले, ती बाधा दूर कर. कारण या व्हॉट्सअप फेसबुकच्या युगामध्ये मानव नाती विसरून गेलाय. साध्या आपल्या माणसांकडे बोलायला त्याला वेळ नाही आहे. म्हणून त्या गणरायाला मी विनंती करतो की या माणसांचा अहंकार कमी कर. आता तसे हे बुवा पण अहंकारी भरपूर आहेत हो. हमेशा समोरच्या शाहिराला कमी लेखतातच. बुवा जे काय होईल ते होऊन जाऊ दे, कारण तुमची सवय आहे हे साऱ्या दुनियेला पब्लिकला माहित आहे. कारण तू नागिन असशील तर मी गरुड आहे, तुझे डोळे काढणार आणि आज तुला पेटवणार. पण मी माझ्या गणरायाला विनंती करतोय, शिवगौरी गणा वाढे दुःख होती वेदना, तुझ्याशिवाय सांगू कुणा. तो तो समजे मी चराणा, सांगे ओरडून जना. अरे घडवातल चांगली गणेशा, अशा भ्रमरूपी रावणा. या ठिकाणी सागाव डोंबिवलीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेचे शाखा प्रमुख माननीय श्री उमेशजी सुर्वे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी त्यांना शाहिरी मानवंदना करतो. आणि या ठिकाणी मुष्कुंदी परिसर विकास संघ परिवारातील मान्यवर आलेले आहेत, त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या गणाला सुरुवात करतो. धन्यवाद.
म्हणतो मीच मोठा जगाला जगाला जगाला. म्हणतो मीच मोठा जगाला जगाला जगाला. म्हणतो मीच मोठा जगाला जगाला जगाला. म्हणतो मीच मोठा जगाला जगाला. म्हणतो मीच मोठा जगाला जगाला. म्हणतो मीच मोठा जगाला जगाला जगाला. म्हणतो मीच मोठा जगाला जगाला जगाला. मीच मोठा जगाला जगाला. तुझ्या रूपेने जगाला साज पण याला स्वतःचा करविता देव तुझ या मूर्खानं सोडली सारी लाज. या मूर्खानं सोडली सारी लाज. या मूर्खानं सोडली सारी लाज. दाखव तुझी जादू आज या जगाला. दाखव तुझी जादू आज या जगाला. अमृताच्या पाजी माप्याला अमृताच्या पाजी माप्याला. म्हणतो मीच मोठा जगाला जगाला जगाला. म्हणतो मीच मोठा जगाला जगाला जगाला.
झालेला आहे, गणी झालेला आहे. त्या गवळणीला सुरुवात बुवाणी छान गवळण गायली. प्रेमाचं प्रतीक बुवाणी जगाला दिलं. आणि काही म्हटले सुरेश आणि रमेश ऍड पण आहे ते. हो मी सुरेशच आहे बुवा, दुसरा कोणी नाही ते. आणि या सुरेश बरोबर तुमची बारी आज आहे. हा बुवा काय शेर बोलले, तुझ्या प्रेमाची भूक कधी शमणार नाही, तुझ्या या रासक्रीडेला कधी राधा रमणार नाही, आणि सूत राधेशी कधी जमणार नाही. बुवा मला हे म्हणायचं आहे, बुवा म्हणतात राधेचं सूत जुळलं नाही. मग बुवा श्रीकृष्ण आणि राधेचं लग्न झालं, त्या राधेचं नाव तरी सांगा, म्हणजे लोकांना कळेल की कुठल्या राधेबरोबर या कृष्णाचं सूत जुळलं नव्हतं आणि जुळलं होतं. बुवा ती आणयाची राधा होती, तिच्याबरोबर जुळलं होतं, की अजून दुसरी कुठली राधा होती तिच्याबरोबर जुळलं होतं, हे पहिले तुम्ही शोधा. हा आणि नंतर गवळण गा. तुमच्या गवळणीला विषयाला विषय नक्कीच मी देणार आहे. त्याआधी तुमच्या गवळणीला आम्ही चाल देतोय शॉर्टकटमध्ये, कारण टायमाचं बंधन आहे. कारण बुवाणी तारी वेळ लावलेला आहे, पण आम्ही तरी काय करणार त्याला. हो बुवाणी गवळण छान गायली. वर ढगाला लागली आपलं जमलं होत सुत, साऱ्या जनास आहे माहित, सारं ब्रह्मांड आहे साक्षीर, मग तू का नाही सहमत, मग सांगशील ते का कुठ, का लागेल राऊत. हे सांगायला तू सांगणार का राऊत लागेल, म्हणून तुला म्हणतोय. मग सांगशील ते का कुठ, का लागेल राऊत, मग सांगशील ते का कुठ, का लागेल राऊत. प्रेमासाठी माझ्या तू का दिवाणी झालीस, चोरून पाहतेस का उतावळी झालीस. अगं तरी किती वाईट बोललीस तरी राधे राग येणार नाही, कारण स्वतःचा नवरा सोडून माझ्यासाठी तू झालीस वेडी. म्हणून काय म्हणायचं बघा, जसा गुलाब बोलतो या दे सांगून राणी आज कुठे राहतो गाव काय, तुझ्या माझ्या पुत्राचे सांग साऱ्यांना राधे ना. तुझ्या माझ्या पुत्राचे सांग साऱ्यांना राधे नाव, तुझ्या माझ्या पुत्राचे सांग साऱ्यांना राधे नाव, तुझ्या माझ्या पुत्राचे सांग साऱ्यांना राधे नाव, तुझ्या माझ्या पुत्राचे सांग साऱ्यांना राधे नाव. सोडून टाकलाच गर्भ काढून काढते जोडून आलं कळून जनाला तुझ्या मनातील भाव, आलं कळून जनाला तुझ्या मनातील भाव, तुझ्या माझ्या पुत्राचे सांग साऱ्यांना राधे नाव, तुझ्या माझ्या पुत्राचे सांग साऱ्यांना राधे नाव, तुझ्या माझ्या पुत्राचे सांग साऱ्यांना राधे नाव,
पुत्राचे गाव तुझ्या माझ्या पुत्राचे संसारांना राधे नाव तुझ्या माझ्या पुत्राचे संसारांना राधे नाव तुझ्या माझ्या पुत्राचे संसाराला राधे नाव तुझ्या माझ्या पुत्राचे संसाराला राधे नाव हे सांगून राणिया कुठला तो काय गाव हे सांगून राणिया कुठला तो काय गाव तुझ्या माझ्या पुत्राचे संसारांना राधे नाव तुझ्या माझ्या पुत्राचे संसारांना राधे नाव तुझ्या माझ्या पुत्राचे संसाराला 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 राधे नाव हॅलो स्तवनगड आणि गवळण झालेलं आहे बुवा तुमच्या विषयाकडे वळतोय लक्ष असावं तत्पूर्वी गेल्या वर्षी माझी बुवांची दिव्यामध्ये बारी झाली होती बुवांना मी त्यावेळी लेखी स्वरूपात माझा प्रश्न दिला होता तरी बुवा माझा तोच सवाल आहे तर या रसिक प्रेक्षकांना तो सवाल मी माझा वाचून दाखवत आहे प्रश्न असा आहे एका राजाने कुबेर जिंकून देवगुरूंना हरविले शुक्र असुराचार्य तुच्छ केले अशा राजाचं नाव काय राहण्याचे ठिकाण काय या सर्वांवर राजाने कशा तऱ्हेने मात केली या राजाला अनुग्रह उपदेश कोणी आणि कोणता केला बुवा टीप दिलेली आहे ग्रंथाचा पान नंबर 793 ते 794 वरील उत्तर पाठवा माझ्या प्रश्नाची प्रत घेऊन जाण्याची कृपा करावी आता हे प्रश्न सचिन बुवांचा बुवा तुमच्या प्रश्नाला हात घालतोय बुवांचा प्रश्न होता 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे गीता भागवत वाचत वाचत मी उपनिषदांच्या गावी पोहोचलो गावी पोहोचल्यावर तिथे एक फूल पाहिलं त्याला 3 पाकळ्या होत्या त्या 3 पाकळ्यांची नावे काय उत्तर ग्रंथ आधाराने हवंय बुवा उत्तर देतो लक्ष असावं सचिन बुवा ओम तत् आणि सत ओम तत् आणि सत ही 3 पाकळ्यांची नावे आहेत आता ग्रंथांची ओवी आहे एवं ओम तत् सत दाकारू ब्रह्म नाम हे त्रिप्रकारू एवं ओम तत् सत दाकारू ब्रह्म नाम हे त्रिप्रकारू हे फूल तुरंबी सुंदरू उपनिषद ते अशी बुवा त्या ग्रंथाची ओवी आहे आणि या ओवीचा अर्थ असा आहे ओम तत् सत अशा प्रकारे ब्रह्माचे नाव त्रिविध आहे व या ह्या सुंदर फुलाचा वास उपनिषद घेतात अर्थात उपनिषदामध्ये त्याचा अभ्यास चांगलाच केलेला आहे म्हणजे ब्रह्म हे बुवा फूल आहे आणि ओम तत् आणि सत ह्या त्याच्या 3 पाकळ्या आहेत बुवा ग्रंथाचा अध्याय 17वा ओवी 343 बुवा ग्रंथ पुरावा माझ्या इथे उपलब्ध आहे आता पटलं नसेल तर म्हणाला पटलं नाही कारण हे खोटे बोलणारे भरपूर आहेत ह्यानी कधी कुठल्याही तुरेवाल्याचं आजपर्यंत उत्तर दिले नाही बुवा प्रयत्न करा नक्की द्या पटला उत्तर दिलात आम्ही मोठ्या मनाने मान्य करू आमचं घराणं मान्य करणार आहे बाबू रंगेले घराण्यातील वासू आणि घराणं हे नावाजलेलं घराणं आहे बुवा प्रश्न पदार्थ बोलतो टायमाचं बंधन असल्यामुळे शॉर्टकटमध्ये पद घेतोय बघा महाभारतामध्ये एक कथा होती एक बकासूर नावाचा राक्षस होता बकासूर
तो एका एकचक्र नावाच्या नगरीमध्ये राहत होता. तेथील गरीब जनता ही भीक मागून पोट भरायची, पण हा बकासूर त्यांच्याकडून फुकट अन्न खात असतो. ही कथा सर्वांना परिचयाची आहे. तेव्हा त्या गावातील लोक काय म्हणतात, अरे बाबा तू आम्हाला कशाला त्रास देतोस, त्या दुसऱ्या गावात जा, तो गाव बघ तुझ्या तोंडावर आहे. आपण एखाद्याला म्हणतो की नाही, अहो पाहुणं हा गाव की तुमच्या तोंडावर, म्हणजे तो गाव तुमच्या तोंडावर आहे, म्हणजे तिकडे आहे तिकडे जा. असा हा माझा गाण्याचा विषय आहे, लक्षात ठेवा. नाही बर चालता हो मेल्या इथून र, हा गाव तुझ्या तोंडावर. टायमाचं बंधन असल्यामुळे आयोजकांनी सांगितलंय की बुवा बारी शॉर्टकट मध्ये करायचं आहे. माझी पहिली बारी मी ते समाप्त करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.